हाय सर. हाय. नमस्ते सर. नमस्कार जी. क्या नाम है आपका? जी सर, माझं नाव डी राजभाऊ आहे आणि मला सगळे गावामध्ये भाऊ म्हणून बोलवतात सर. क्या बात है, क्या बात है. ये पोटली में क्या लाए हैं आप? जी मॅडम, ह्या पोटलीच्या बाऱ्यात काय सांगू तुम्हाला. आम्ही तर रेल्वे स्टेशनवर भीक मागून खाताव मॅडम. आणि ही भीक मागायचं कारण म्हणजे आमच्या 2 मुलासाठी आले मॅडम. आणि ती 2 मुलं दोन्ही पण दारू पितात आणि झगडे करतात. लग्न केलं तसं आम्हाला घराच्या बाहेर काढले मॅडम. आणि आम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊन भीक मागून पोट भरताव मॅडम. अच्छा, आप यहाँ क्यों आए? जी सर, आम्ही इथे का आलाव, कशाबद्दल आलाव, तुम्हाला सगळं सांगतो सर. एक मिनट. जी मॅडम, बोला. आपने म्यूजिक सीखा है? नाही मॅडम, आम्ही काय म्युझिक शिकली नाही मॅडम. आम्ही तर रेल्वे स्टेशनवर भीक मागून खाणारे आहे. आणि आम्ही शाळा पण शिकली नाही मॅडम. अडाणी आहे आम्ही. आम्हाला एवढा पैसा कुठून मिळणार मॅडम म्युझिक शिकायला. ह्या रेल्वे स्टेशनहून त्या रेल्वे स्टेशनवर आम्हाला भीक मागावं लागते, तरच आमचं पोट भरते मॅडम. आपका क्या नाम है? जी मॅडम, माझं नाव डी राजभाऊ आहे. अरे, ओ माय गॉड. Oh my God! आप तो सोशल मीडिया पे आपके वीडियोस है ना बहुत सारे, जो कि बहुत मशहूर हुए हैं. जी सर. ये जेन्युइनली मजाक नहीं कर रहा हूँ, सोशल मीडिया सेंसेशंस हैं दोनों. मतलब इतने मशहूर हैं लोग, मिलियंस में हिट्स आते हैं आपके वीडियोस पे. जी सर. आपका वीडियो मैंने भी पोस्ट किया था, मालूम है आपको? थैंक यू आई सर. थिंक वो पहली दफा मैंने किसी वीडियो को पोस्ट किया था ये बोल के कि इंडिया में कहाँ कहाँ कैसे कैसे स्थिति में टैलेंट छुपा हुआ है. अनबिलीव. थैंक यू सर. तो शब्दों के द्वारा कविता बोलेंगे, गाना गाएंगे, क्या करें? जी सर, तुम्ही जर इजाजत दिली तर मी सगळं सांगतो तुम्हाला. बोल बोल बोल. जी सर, मी माझ्या आईसाठी इथे गाणं गाणार आहे सर. माझ्याच आईसाठी नाही, तुमच्या पण आईसाठी गाणं गाणार आहे. आणि सगळ्यांच्या आईसाठी मी इथे गाणं गाणार आहे सर. क्या बात है, क्या बात है जी, क्या बात है. आणि काही लोक लग्न झालं की बायकोचं ऐकून आई वडिलाला घराच्या बाहेर ढाकलून देतात. आणि आईची माया काही ओळखत नाही. आईने आपल्याला किती तकलिफीनं मोठं केलं आहे. 9 महिने पोटात ठेवून तकलीफ सहन करून आपल्याला जन्म दिला आहे आणि दूध पाजून मोठं केलं आहे. आणि त्याच आई वडिलाला लोक घराच्या बाहेर हाकलून देतात. तर आईचे उपकार, बाबाचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. त्या जगामध्ये आई वडिलापेक्षा कोणी मोठे नाही. म्हणून मी इथे आईसाठी गाणं गाणार आहे सर. क्या बात है यार, क्या बात है. ही जर गाणं कुणी ऐकीत असेल तर त्याच्या पण डोळ्यातून धारा गळतील आणि तुमच्या पण डोळ्यातून धारा गळतील. ह्या गाण्याला जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट करावं आणि आईच्या गाण्यासाठी एक कंपल्सरी लाईक करावं प्रत्येक जणांना. मैं आपसे ये पूछना चाहूंगी कि इंडियन आइडल में आने का आपका मकसद और क्या सपने हैं आप? माझे तर स्वप्न एकच आहे मॅडम, आमच्यासारखं कुणाच्या आई वडिलाला होऊ नये. आणि प्रत्येक जणानं आई वडिलाची म्हातारपणापासून सेवा करावी आणि त्याला भाकर तुकडा द्यावी. हीच माझे स्वप्न आहे मॅडम. कारण की आम्ही लई दुःख सहन केला आहे. तुमने बहुत सही प्लेटफॉर्म चुना है, बिकॉज इससे बड़ा देश का कोई प्लेटफॉर्म नहीं है. एक कंटेस्टेंट बन के आ रहा हूँ और फिर से वो हिस्ट्री दोबारा क्रिएट कर सकता हूँ. तो हमारा आशीर्वाद, हमारा प्यार
आज पूरा देश तुम्हें देख रहा है विनीत, और मुझे पता है कि सबकी दुआएं अभी ना आपके ऊपर है विनीत। एवरीबडी सिंग विनीत तू गा दे, विनीत तू गा दे, विनीत तू गा दे। जी मॅडम, आम्ही आता गाण्याला सुरुवात करतो. ये अरे बजाओ यार, बजाओ. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवाला कष्टाच्या